ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। 2024च्या विधानसभा प्रचारादरम्यान अनिल देशमुखांवरचा हल्ला खोटा, पोलीस आणि फॉरेन्सिक तपासात माहिती समोर, तर नागपूर पोलिसांकडून न्यायालयात बी फायनल रिपोर्ट सादर। मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊनही गोपीचंद पडळकरांची बेताल बडबड सुरूच। जयंत पाटलांच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं सांगावं, सांगलीतल्या मेळाव्यात पडळकरांची जीभ घसरली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीत होणाऱ्या शताब्दी समारंभात पंतप्रधान मोदी सहभागी होणार, विशेष टपाल तिकीट आणि नाणं जारी करणार। दोनशे 247 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर। 1 जुलैपर्यंत तयार झालेली मतदार यादी वापरणार, विधानसभेच्या मतदार यादीत नसलेल्या नावांचा समावेश होणार नाही। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्यावर पाऊस, चिखल आणि साचलेल्या पाण्याचं सावट। मेळावा उद्यावर, पण शिवाजी पार्कात पाण्याचं तळ कायम। उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा खर्च 63 कोटी रुपये असेल, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा आरोप। ठाकरे गटाच्या नेत्याचा हवाला देऊन दावा, 63 कोटी पूरग्रस्तांना द्यायला हवे होते असाही सल्ला। लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी आता ई-केवायसी। केवळ लाभार्थी महिलेचीच नाही, तर लग्न झालं असल्यास पतीची, अन्यथा वडिलांचीही ई-केवायसी करावी लागेल। ट्रक चालकाच्या अपहरण प्रकरणात मनोरमा खेडकरांना अटकपूर्व जामीन मंजूर। बेलापूर कोर्टाकडून 13 ऑक्टोबरपर्यंत दिलासा। दसरा दिवाळीपूर्वी व्यावसायिकांना दणका, व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरामध्ये आजपासून 16.5 रुपयांची वाढ। मुंबईमध्ये निळा सिलेंडर 1547 रुपयांना मिळणार। महाराष्ट्रातील अतिवृष्टीचा सण उत्सवांनाही फटका, झेंडूचं मोठं नुकसान। दसऱ्याच्या तोंडावर झेंडूच्या फुलांची आवक घटली, भाव गगनाला भिडले। महिलांच्या वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयी सलामी, श्रीलंकेवर 59 धावांनी विजय। दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर यांची चमकदार कामगिरी।